नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल, याचा अर्थ लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल. बघा, मेंटलमध्ये जो पिरियडिक टेबल आपल्याला दिला होता की नाही, त्याचे काही लिमिटेशन्स होते आणि सगळ्यात महत्त्वाचे लिमिटेशन्स कशामुळे आले होते तर ॲटॉमिक मासवरती डिपेंडंट अरेंजमेंट केली होती म्हणून. त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे, 1913च्या काळामध्ये 1913च्या आसपास हेनरी मोस्ले नावाच्या एका सायंटिस्टने असं दाखवून दिलं की ॲटॉमिक नंबर जो आहे की नाही, हा एक मूलभूत प्रॉपर्टी, बेसिक प्रॉपर्टी आहे एलिमेंटची ॲटॉमिक मासच्या पेक्षा. मग ॲटॉमिक मासच्या तुलनेमध्ये तुम्हाला ॲटॉमिक नंबर हा एक नंबर मिळाला. आता इथे काय होऊ लागलं, या नंबरवरती डिपेंडंट जर आपण सगळा एक पिरियडिक टेबल परत एकदा रिफॉर्म केला तर आपल्याला जे आहेत की नाही, मेंडलीवच्या पिरियडिक टेबलमधल्या ज्या काही अडचणी होत्या, त्रुटी होत्या, त्या दूर होत आहेत. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय असतं तर एखादा एलिमेंट आहे कोण, तर तुम्हाला आता याचा ॲटॉमिक नंबर माहिती पाहिजे जेणेकरून तुम्ही याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहू शकता. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी ज्या पद्धती ज्या आहेत त्या पण माहिती असेल पाहिजे. इलेक्ट्रॉन्स कसे डिस्ट्रीब्यूट झालेले असतात तर त्याच्या वेगवेगळे कक्ष असतात, शेल्स असतात. त्याला आपण काय काय नावं दिलेली, के, एल, एम आणि एन अशा कक्षांमध्ये इलेक्ट्रॉन्स डिस्ट्रीब्यूट झालेले असतात. कुठल्या फॉर्म्युलाने डिस्ट्रीब्यूट होते, 2n². एन काय, नंबर ऑफ शेल. कुठला आहे, पहिल्या शेलमध्ये किती होतील, 2 गुणिले 1चा वर्ग म्हणजे 2. दुसऱ्या शेलमध्ये 2 गुणिले 2चा वर्ग म्हणजे किती, 2चा वर्ग 4, 4 दुणे 8. सेम असंच तिसऱ्या शेलमध्ये 3चा वर्ग 9, 9 दुणे 18. आणि चौथ्यामध्ये 4चा वर्ग 16, 16 दुणे 32. अशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स डिस्ट्रीब्यूट झालेले असतील एक एक कक्षामध्ये. आणि हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं लिहितो तर बघा, एक कुठला एलिमेंट घेतला आपण, समजा आता आपण एक एलिमेंट घेतला, समजा कार्बन घेतला. कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला लिहायचं. पहिल्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन्स जातील तसे 2. दुसऱ्या कक्षामध्ये आता 8 जायला पाहिजे तर त्यांच्याकडे राहिले 4, म्हणजे 4च इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, 2,4. याचा अर्थ शेवटच्या कक्षामधले जे इलेक्ट्रॉन्स असतात की नाही, हे म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात. हे कशासाठी लागणार आहे आपल्याला तर आता या पिरियडिक टेबलमध्ये या गोष्टी अगदी क्लिअर दिसून येतील तुम्हाला. बघ, दुसरं एखादं उदाहरण आपण बघूया. ॲल्युमिनियम आहे समजा, ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 13. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहिणार तुम्ही याचं, पहिल्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात 2, दुसऱ्या कक्षामध्ये 8, तिसऱ्या कक्षामध्ये राहिले किती त्याच्याकडे 2 आणि 8 10 गेले म्हणजे 3 राहिले. जेवढे प्रोटॉन्स, जेवढा ॲटॉमिक नंबर तेवढेच इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्याकडे. 2, 8, 3 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. याचा अर्थ शेवटच्या कक्षामधले किती इलेक्ट्रॉन्स आहेत तुमच्याकडे 3, म्हणजे हे त्याचे काय झाले, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स झाले. व्हॅलन्सी नाही, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. मग अजून एक गोष्ट लक्षात घ्या, ते म्हणजे ऑक्टेट रूल जो होता की नाही, ऑक्टेट रूलनुसार, ऑक्टेट रूल काय सांगतो तुम्हाला तर शेवटच्या कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स यायला पाहिजेत. त्यामुळे काय होतं बघा, त्यामुळे हे ऑक्टेट रूल वापरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरती डिपेंडंट हा पिरियडिक टेबल आपल्याला दिलेला तयार करून. आपल्याला फक्त एक गोष्ट माहिती पाहिजे, ते म्हणजे सर्वसाधारणपणे 10वीपर्यंतच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याकडे काय असतं तर 1 ते 20 एवढेच एलिमेंट्सचा जास्त अभ्यास असतो आपल्याला. मग 1 ते 20 एलिमेंट्सचाच फक्त तुम्हाला काय ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास या गोष्टी थोड्याफार प्रमाणामध्ये माहिती पाहिजेत. ॲटॉमिक नंबर मात्र तुम्हाला कंपल्सरी माहिती पाहिजे. ॲटॉमिक मास माहिती नसला तरी चालतं एक वेळ. ॲटॉमिक नंबर तुम्हाला प्रत्येक एलिमेंटचे 20पर्यंतचे, म्हणजे कॅल्शियमपर्यंतचे प्रत्येक एलिमेंटचा तुम्हाला ॲटॉमिक नंबर माहिती पाहिजे. तर तुम्हाला या गोष्टी जे आहेत की काही वेळेला परीक्षेमध्ये जर डायरेक्ट प्रश्न आला तर तुम्हाला तो सोडवता येईल. आता पिरियडिक टेबल स्ट्रक्चर काय हे पण लक्षात घ्या. स्ट्रक्चर इथं काढलेले मी थोड्या प्रमाणामध्ये कसं दिसतंय बघा. हे तर सुरुवातीला हे अर्धवट बांधलेल्या भिंतीसारखं आहे. अर्धवट बांधलेली भिंत याचा अर्थ काय बघा, पूर्ण भिंत जर बांधलेली असती तर पूर्ण हे स्ट्रक्चर पॅक झालं असतं पूर्ण, आणि हे कप्पे टेबल आणि रो मध्ये पूर्ण झाला असता. हा टेबल रोज आणि कॉलम मध्ये. अशा पद्धतीचा आहे का हा, नाही, अशा पद्धतीचं नाही. त्याचं काय कारण आहे ते नंतर बघू. इथे काय काय आपल्याकडे बघ, पहिल्या सुरुवातीला एक मोठा रो आहे, कॉलम आहे, दुसऱ्या बाजूला एक कॉलम आहे. आता ह्या सगळ्या व्यतिरिक्त खालच्या बाजूला अजून 2 कॉलम आहेत. काय काय होतात त्याच्यामध्ये बघा लक्षात. ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने सगळी मांडणी केलेली आहे. आता ॲटॉमिक नंबरच्या चढत्या क्रमाने कशी मांडणी केलेली, पहिला ॲटम इथे एलिमेंट, दुसरा इथे, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा आणि 10वा. अशा पद्धतीची रचना आहे सगळी खाली झालेली. आता याच्यामध्ये हे सगळं जे लिहिलेले बाकीचं हे काय आहे तर हे पण समजून घ्या. आता याच्यामध्ये आधी लक्षात घ्या, हॉरिझॉन्टल रोज जे आहेत की नाही त्यांना पिरियड असं नाव आहे.
हॉरिझॉन्टल रोजला काय नाव असतं? हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या ओळी. या आडव्या ओळींना पिरियड असे नाव आहे. किती पिरियड आहेत बघा तुमच्याकडे? 3 आणि 3 6 आणि 7. हे खालचं जे आहे ते पिरियडमध्ये आपण पकडत नाही. का पकडत नाही? तर या ठिकाणी ते मिक्स आहेत. पिरियडिक टेबल जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर या खालच्या बाजूची 2 ओळी बघा पिरियडिक टेबलमध्ये. या ठिकाणी काय दिलेली तुम्हाला? तर अशी एक सिरीज दिलेली आहे इथे आणि स्टार करून ते ओळ जे खालच्या बाजूला दाखवलेली. आता हे जी सिरीज आहेत की नाही या लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज असं त्यांना म्हटलं असतं. का बरं? तर लॅन्थेनियम पासून सुरू होतं आणि ॲक्टिनियम पासून सुरू होतं म्हणून लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज. या खालच्या बाजूचे 2 कॉलम. मग आता ह्या पकडायच्या कशामध्ये नाही, या इथल्याच बाजूच्या आहेत. आता इथं जर आपण ॲड केला तर आपलं पिरियडिक टेबल अजून वेगळा होईल. हे 15 एलिमेंट लॅन्थेनम पासूनचे पुढचे 15 एलिमेंट जर आपण इथे घुसवलेमध्ये तर हा टेबल अजून लांब होईल तुमचा. त्यासाठी हे लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज आपण जे आहेत ना बाजूला काढून घेतलेले तिकडे. आता हे वरती SPDF हे लिहिलेले ते काय? तर ते ऑर्बिट्सचा प्रकार असतो. कुठल्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन शेवटचं जाऊ शकते त्याच्यावरती डिपेंडंट असं हे क्लासिफिकेशन असतं. S ब्लॉक एलिमेंट, P ब्लॉक एलिमेंट, D ब्लॉकला दुसरं नाव आहे ते म्हणजे ट्रान्झिशन स्टेट, ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि F ब्लॉकला लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज असं पण नाव आहे. आता हॉरिझॉन्टल रोज जे आहेत ते म्हणजे पिरियड्स. किती पिरियड्स आपल्याकडे? 7. आणि व्हर्टिकल कॉलम्स म्हणजे उभ्या जे कप्पे आहेत की नाही हे ग्रुप्स. किती ग्रुप आहेत आपल्याकडे? तर 18. 1 पासून 18 पर्यंत 18 अशा पद्धतीचे ग्रुप्स आहेत आपल्याकडे. याला पहिल्या काळामध्ये रोमन अंक दिली होती आणि काही वेगळे रूल्स होते. 1, 1A, 2A अशा पद्धतीची नावं होती. आता आपल्याकडे तसं नाही आहे. 1 ते 18 सरळ क्रमांक आहेत. त्यामुळे 1 ते 18 एवढेच क्रमांक आपण लक्षात ठेवायचे. आता काय होतं याच्यामध्ये? 1 ते 18 क्रमांकामध्ये कशा पद्धतीने एलिमेंट्स विभागले गेले आहेत हे पण लक्षात घ्या. कशा पद्धतीने विभागलेत बघा. या P ब्लॉक एलिमेंटमध्ये जर तुम्ही बघितलं तिथे एक झिगझॅग लाईन काढलेली दिसते तुम्हाला. आता ट्रॅडिशनल जे क्लासिफिकेशन आहे की नाही एलिमेंट्सचं म्हणजे मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड हे इथं क्लिअर दिसतं. या झिगझॅग लाईनच्या आजूबाजूला जे असलेले एलिमेंट आहेत किंवा झिगझॅग लाईनवरती असलेले जे एलिमेंट आहेत की नाही हे मेटलॉइड आहेत. याच्या उजव्या बाजूला असलेले नॉन मेटल्स आहेत आणि डाव्या बाजूला असलेले सगळे मेटल्स आहेत. याच्यावरून काय असेल तुमच्या? तर खूप मोठ्या प्रमाणावरती मेटल्स आहेत आपल्याकडे. नॉन मेटल खूप थोडे, मेटलॉइड अजून थोडे आहेत. अजून एक गोष्ट ते म्हणजे अख्ख्या एवढ्या 118 एलिमेंट्समध्ये फक्त 2च एलिमेंट असे आहेत की जे लिक्विड स्टेटला असतात. कुठले 2 आहेत ते? तर एक तर ब्रोमिन आहे आणि दुसरा जो आहे तो मर्क्युरी आहे. एवढे 2च एलिमेंट जे आहेत ते लिक्विड स्टेटला. त्यातलं पण एक नॉन मेटल आहे, एक मेटल आहे. आणि दुसरी गोष्ट काय? जे नॉन मेटल्स आहेत ते जवळजवळ सगळे गॅसेसमध्ये येतात. हा एक हायड्रोजन जो आहे तो फक्त एकमेव नॉन मेटल आहे जो या पिरियडिक टेबलच्या डाव्या बाजूला आहे. पिरियडिक टेबलच्या डाव्या बाजूला असलेला एकमेव नॉन मेटल कोण आहे? हायड्रोजन आहे. यातला प्रत्येक बॉक्स जो आहे की नाही हा एका एलिमेंटसाठी आहे. प्रत्येक बॉक्स जो आहे की नाही हा एका एलिमेंटला दाखवतो आपल्याला आणि एकच एलिमेंट त्याच्यामध्ये ऑक्युपाय होऊ शकतो, दुसरा एलिमेंट नाही. आणि सिरियल नंबर जे आहेत तेच त्याचे ॲटॉमिक नंबरच्या सिरियलनुसार ते लावलेले आहेत. त्याच्या खालच्या बाजूला तुमचा एक ब्लॉक जर तुम्ही बघितला व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येईल. वरच्या कोपऱ्यामध्ये एक नंबर आहे तुमच्याकडे, इथे एलिमेंटचा सिम्बॉल आहे आणि खालच्या बाजूला त्याचं काय लिहिलेलं आहे तर ॲटॉमिक मास आहे. हा ॲटॉमिक नंबर, इलेक्ट्रॉनचं सिम्बॉल, एलिमेंटचा सिम्बॉल आणि ॲटॉमिक मास अशा पद्धतीची रचना केलेली आहे. हे बॉक्स जे आहेत ना हे इंटरचेंजेबल नाही आहेत. म्हणजे मला वाटलं हा बॉक्स काढून त्याला लावला, हा बॉक्स काढून त्याला असं करता येत नाही. त्याच्यासाठी त्या पर्टिक्युलर ठिकाणीच तो एलिमेंट जो आहे तो येतो. सोबत काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? तर लॅन्थेनाइड आणि ॲक्टिनाइड सिरीज जे आहेत की नाही इथून काढून बाजूला लिहिलेले आहेत. कारण इथं 15 एलिमेंट जर ॲड केले असते तर पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर जे आहेत ना हे डिस्टर्ब झालं असतं. त्यासाठी या सिरीज जे आहेत ते बाजूला काढलेले आहेत. अजून एक गोष्ट ती म्हणजे हायड्रोजनच्या पोझिशनची जी अम्बिग्युटी होती किंवा जी त्रुटी होती मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये ती मात्र याच्यामध्ये पण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती दूर झाली नाही, ती तशीच आहे. इथं पण असंच होतं बघा. काय याच्यामध्ये? तर पहिल्या ठिकाणी आपण याला हायड्रोजनला स्थान दिलेले. पहिला एलिमेंट हा H आहे. आता याच्या खालचे सगळे हा एक नॉन मेटल आहे, खालचे सगळे मेटल्स आहेत. परत हायड्रोजनला जर आपण इकडे ठेवलं असतं तर काय झालं असतं? हायड्रोजन या अल्कली मेटल सारखेच गुणधर्म दाखवतो. कसे गुणधर्म दाखवतो? सोडियम आहे आणि क्लोरीन सोबत रिॲक्शन झाली तर NaCl तयार होतं. हायड्रोजन पण सेम क्लोराईड दाखवतं HCl. फॉर्म्युला तोच राहतोय बघा. या Na ऐवजी आपण जर R हा मेटल लिहिला RCl आणि H ऐवजी R लिहिलं तर RCl. म्हणजे फॉर्म्युला तोच राहायला लागला. केमिकल प्रॉपर्टीज सिमिलर दाखवायला लागलं. याचा अर्थ ठेवायचं कुठे? हायड्रोजनच्या वरती ठेवायचं का पहिल्याच ग्रुपमध्ये ठेवायचं ही अडचण अजून पण कायम आहे. दुसरी गोष्ट काय तुम्हाला बघा दुसरी गोष्ट काय बघा पुस्तकामध्ये काही तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. पोझिशन ऑफ द एलिमेंट्स इन द पिरियडिक टेबल असं विचारलेलं आहे. हाऊ इज द प्रॉब्लेम रिगार्डिंग द पोझिशन ऑफ कोबाल्ट 59 ॲटॉमिक मास असलेला कोबाल्ट आणि निकेल.
या दोघांचं ॲटॉमिक मास सारखं होतं, ही मोठी अडचण होती. आता ही दूर कशी केली? आता ॲटॉमिक मासवरती आपण क्लासिफिकेशन केलेलंच नाही. आता आपण कशावरती ॲटॉमिक क्लासिफिकेशन केलेलं आहे? तर ॲटॉमिक नंबरवरती. आता ॲटॉमिक नंबर दोघांचे 27 आणि निकेलचा ॲटॉमिक नंबर 28. आता यांच्या ॲटॉमिक मासवरती आपण अरेंजमेंट करणार आहे, त्यामुळे कोबाल्ट पहिल्यांदा येईल, निकेल नंतर येईल. ॲटॉमिक नंबर कोणाचा लहान आहे? कोबाल्टचा. कोबाल्ट आधी येईल, निकेल त्याच्यानंतर येईल. जरी ॲटॉमिक मास कोबाल्टचं निकेलपेक्षा कमी असलं तरी ॲटॉमिक मासचा आपल्याला इथे काही संबंध नाही. आपल्याला कशात क्लासिफिकेशन करायचं आहे? ॲटॉमिक नंबरवरती. त्यामुळे कोबाल्ट जो आहे तो आधी येईल. दुसरा काय? हाऊ डिड द पोझिशन ऑफ क्लोरीन 35 अँड क्लोरीन 37 गेट फिक्स्ड? क्लोरीन 35 आणि क्लोरीन 36. आता ॲटॉमिक नंबर मात्र सेम आहे, 17 ॲटॉमिक नंबर आहे दोघांचा, पण ॲटॉमिक मास जरी वेगळा असलं तरी क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवरती येतात? ॲटॉमिक नंबरच्या. म्हणजे आयसोटोपची जी अडचण होती की नाही, सगळेचे सगळे आयसोटोप आता एकाच पोझिशनला असतील, एकच जागा असेल सगळ्यांसाठी, वेगवेगळ्या जागा नसणार आहेत. कॅन देअर बी एन एलिमेंट विथ ॲटॉमिक मास 53 or 54? atomic mass 53 or 54 in between the two elements. क्रोमियम, बघ काय विचारलाय प्रश्न. क्रोमियमचा ॲटॉमिक मास दिले 52, ॲटॉमिक नंबर 24, आणि मॅंगनीज ॲटॉमिक मास दिलेला आहे आपल्याला 55 आणि ॲटॉमिक नंबर दिलेला आहे 25. आता प्रश्न काय विचारलाय? 52 आणि 55 अशा ॲटॉमिक मास असलेले दोन एलिमेंट आहेत, तर 53, 54 ॲटॉमिक मास असलेला एखादा एलिमेंट सापडेल का असं विचारलेलं आहे. आता सापडेल का तो? तर नाही. का सापडणार नाही? ॲटॉमिक नंबर बघा तुमच्याकडे, हा 24 आहे, हा 25 आहे. आता बेसिक प्रॉपर्टी काय आहे आपल्याकडे? ॲटॉमिक नंबर. या दोघांमध्ये कुठला ॲटॉमिक नंबर आहे का अजून? 24 आणि 25 मध्ये येणारा होल नंबर कुठला आहे का? नाही. म्हणजे ॲटॉमिक नंबर च्या बेसिसवरती याच्या दोघांमध्ये कुठलाही एलिमेंट असणार नाहीये. पुन्हा काय दिलेले? व्हॉट डू यू थिंक? शुड हायड्रोजन बी प्लेस्ड इन द ग्रुप 17 ऑफ हॅलोजन्स और ग्रुप 1 ऑफ अल्कली मेटल्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल? तर आता मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये कुठे ठेवायचं हायड्रोजन? हायड्रोजनला कुठे ठेवू शकतो आपण? तर तुम्ही जर दोन्ही बाजूने विचार केला, मग सांगितल्याप्रमाणे, तर दोन्ही ठिकाणी त्या प्रॉपर्टीज शो करतो सिमिलॅरिटी. त्यामुळे त्याची जी काही पोझिशन आहे त्याच्याबद्दलची अडचण अजून पण दूर झालेली नाही. त्यामुळे आपण त्याला काय केलेले? पहिली पोझिशन त्याला दिलेली, पहिला एलिमेंट आहे म्हणून. बघ त्याच्यानंतर काय पॉईंट दिले आपल्याला? मॉडर्न पिरियडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता यांचं काय संबंध आहे आणि कशा पद्धतीने ग्रुपमध्ये आणि पिरियड्समध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चेंज होतं आणि काय पद्धतीने त्याच्यामध्ये इफेक्ट आपल्याला दिसतो हे आपल्याला बघायचं. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे की नाही, हे डिसाईड करतं की एलिमेंट जो आहे तो कुठल्या ग्रुपमध्ये जाणार आहे आणि कुठल्या ग्रुपमध्ये कुठल्या पिरियडमध्ये त्याचं स्थान काय असणार आहे. कोण डिसाईड करतं? ते इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिसाईड करतं. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती डिसाईड असणारं जे टेबलची रचना आहे की नाही आपली, आता याच्यामध्ये काय होतं बघा. ग्रुप्समधले जे काही एलिमेंट्स, ग्रुप म्हणजे काय? मग अशा प्रमाणे व्हर्टिकल, उभे जे कष्ट असते ते ग्रुप्स असतात आणि आडवे जे आहेत ते पिरियड्स आहेत. मग पिरियड्समध्ये काय होतं आणि ग्रुपमध्ये काय होतं हे लक्षात घ्यायचं आपल्याला. ग्रुपमध्ये काय होतं? तर सिमिलर प्रॉपर्टीज असतात. आता हे सिमिलर प्रॉपर्टीज कशामुळे येतात? तर त्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमुळे येतात. कशा येतात ते आपण बघूया. पिरियड म्हणजे काय असतं? हॉरिझॉन्टल रोज येतात. इथे काय होतं आता? तर कॅरेक्टरिस्टिक हळूहळू बदलत जातात. पलीकडे जात असताना, उजव्या बाजूला असताना कॅरेक्टर तुमचे जे आहेत की नाही हे चेंज होत राहतात. मेटलकडून आपण नॉन मेटलकडे जातो. एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असलेला, एक इलेक्ट्रॉन व्हॅलन्सी असलेला, तिथून वाढत जाऊन आपण शेवटी शून्यावरती येतो. अशा पद्धतीने ते चेंजेस होत राहतात. पिरियडमध्ये काय होतं? तर एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जात असताना चेंजेस, ग्रॅज्युअल चेंजेस असतात. पण जर डिस्टंट एलिमेंट बघितले आपण, डिस्टंट म्हणजे दूरचे, हा पहिला एलिमेंट, हा शेवटचा एलिमेंट, आता मात्र खूप बदल असेल दोघांमध्ये. आता सारखेपणा काहीच नसेल. त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात घ्या. याच्या आधीच जरी आपण बघितलं, समजा सोडियम आहे आणि इकडे क्लोरीन बघितलं आपण हॅलोजन मधलं. आता काय मिळतं आपल्याला? सोडियमसाठीचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा काय, 2, 8, 1, आणि क्लोरीनसाठी काय, 2, 8 आणि 7. आता खूप मोठा बदल असेल एकाच पिरियडमध्ये, पण बदल मात्र किती आहे बघा. याच्याकडे एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, याच्याकडे 7 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे याला एक इलेक्ट्रॉन द्यायचा आहे, याला एक इलेक्ट्रॉन घ्यायचा आहे. आता याच्यामुळे काय होतं की यांच्यामधल्या प्रॉपर्टीज जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात चेंज होतात. हे मेटल आहे, ते नॉन मेटल आहे, सॉलिड आहे, ते गॅस आहे. अशा पद्धतीचे चेंजेस तुम्हाला खूप सारे बघायला मिळतील. मग आता इथे ग्रुप्समध्ये काय होतं आणि पिरियडमध्ये काय होतं हे आपण समजून घेऊया. ग्रुपमधले आपण काय करूया, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये कसा बदल होतो ते बघण्यासाठी आपण एक ग्रुप कुठलाही घेऊया. पहिला ग्रुप घेतला समजा आपण, हायड्रोजन आहे, लिथियम आहे, सोडियम आहे, पोटॅशियम आहे. आता यांचे ॲटॉमिक नंबर मात्र तुम्हाला माहिती पाहिजे. काय काय ॲटॉमिक नंबर आहेत बघा. पहिल्याचा ॲटॉमिक नंबर आहे 1, लिथियमचा 3, सोडियमचा 11 आणि पोटॅशियमचा 19.
आता काय काय बदल होतात बघा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण त्याचं लिहूया म्हणजे लक्षात येतं तुमच्या. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं आहे त्याचं एकच असतं. लिथियमकडे किती आहेत? 3 इलेक्ट्रॉन्स असतील. का बरं? ॲटॉमिक नंबर 3 आहे, प्रोटॉन 3 आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन्स पण 3च. म्हणजे काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल? पहिल्या शेलमध्ये 2, दुसऱ्या शेलमध्ये राहिलेले किती राहिले आता? 2 आणि 1 3. पुढच्या बाजूला सोडियम आहे. काय मिळते बघा आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 2, दुसऱ्या कक्षामध्ये 8, त्याच्यानंतर 1. पोटॅशियम आहे. काय मिळते? 2 8 8 आणि 2 10, परत 8 आणि 1, 2 8 8 1. आता काय सारखंपणा मिळाला तुम्हाला बघा. व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन जो आहे की नाही हा सारखा आहे. इथं पण एकच आहे, इथं पण एकच आहे, इथं पण एकच आहे, इथं पण एकच आहे. म्हणजे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन तोच राहिलाय. शेल मात्र ऍड होत चालली. वरच्या बाजूने खालच्या बाजूला येत असताना काय व्हायला लागले? नवीन शेल ऍड व्हायला लागले. कवच ऍड होते त्याच्यामध्ये. एक कक्षा ऍड व्हायला लागली. पहिल्यांदा तुमचा हायड्रोजन होता, एकच कक्षा होती. आता त्याच्यानंतर काय झालं? लिथियम आला. लिथियम सोबत काय झालं? पहिल्यासोबत दुसरी कक्षा आली. पुन्हा काय आला? सोडियम. सोडियमचं काय झालं? तिसरी कक्षा आली. पुन्हा पोटॅशियम, चौथी कक्षा आली. कक्षा वाढत चालल्या. त्याचा अर्थ हे न्यूक्लियस पासून जे अंतर आहे की बाहेरच्या इलेक्ट्रॉन्सचं हे वाढत चाललेलं आहे. त्याचा पण आपल्याला नंतर उल्लेख आहे, त्यावेळेस आपण ते पण बघूया. आता इलेक्ट्रॉनिक कक्षा इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये काय फरक पडायला लागला? आपला फक्त व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन सेमच राहायला लागलाय. व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन जो आहे की नाही हा सेम आहे. इथे व्हॅलन्सी शेल मात्र ऍड होत चाललेले आहेत. शेल काय व्हायला लागले? ऍड व्हायला लागले. व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन मात्र सेम आहे. आता व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन सेम आहे याचा अर्थ व्हॅलन्सी सगळ्यांची काय असेल? सेम असेल. व्हॅलन्सी जर सेम असेल तर हे सगळे लोक जे आहेत की नाही केमिकल प्रॉपर्टीज सेम शो करतील. कशा पद्धतीने शो करतील बघा. सोडियम आहे, एक इलेक्ट्रॉन द्यायचा आहे. कुणाला एक इलेक्ट्रॉन घ्यायचा आहे? क्लोरीनला. काय प्रॉपर्टीज आहे? काय झालं त्याने? NaCl. पुन्हा कोण आहे? हायड्रोजन आहे. एक इलेक्ट्रॉन द्यायचा आहे तर आपण काय घेतलं त्यांनी त्याच्याकडून? एक इलेक्ट्रॉन क्लोरीन घेतला, HCl तयार झालं, KCl. हे सगळे फॉर्म्युले बघा कशा पद्धतीने तयार होते. सिमिलर प्रॉपर्टी शो होतात. केमिकल प्रॉपर्टीज आहेत ना आता खालच्या बाजूला सिमिलर असतात. आता ग्रेडेशन म्हणजे काय असतं? याच्यामध्ये ग्रेडेशन होतं. ग्रेडेशन म्हणजे काय असतं की काहीतरी प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये एक ठराविक पद्धतीने बदल होत जातात. ॲडिशनल वाढ होत जाते खालच्या बाजूला. काय होतं? लिथियम आणि सोडियम यांच्या तुलनेने आता खालच्या बाजूचे मेटल जे आहेत ते हार्डर होत जातील. आता हे सॉफ्ट मेटल्स आहेत. हे खालच्या बाजूचे मेटल्स आता तुम्हाला पोटॅशियमच्या नंतरचे हे तुम्हाला थोडे थोडे हार्डर मिळतील. परत काय असतं? एक इलेक्ट्रॉनचं साईज वाढत जाईल ॲटमची. कशामुळे साईज वाढत जाईल? नवीन कक्षा ॲड व्हायला लागेल म्हणजे ॲटमचं साईज वाढत आपोआप. मग अशा पद्धतीने ग्रेडेशन तुम्हाला बघायला मिळेल. पिरियडमध्ये काय होतं? लिथियम आहे, बोरॉन आहे, 3 4 5, कार्बन आहे, नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. आता हे एका पिरियडमधले आहेत, एकच ओळीमधले आहेत. आता यांच्यामध्ये काय काय फरक पडेल? यांचे ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहिती पाहिजे. ॲटॉमिक नंबर काय बघा. लिथियमचा 3, बेरियमचा 4, बोरॉन 5, कार्बन 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8. आता काय होते? आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर आपण याचं लिहिलं तर लगेच लक्षात येईल ही पण गोष्ट आपल्या. काय होतं इथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? लिथियमचं 2,1, याचं बेरियमचं 2,2, बोरॉनचं 2,3, 2 पहिल्या कक्षेतले, उरलेले तिसरे 3 इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या कक्षेत. कार्बनचं 2,4, त्यानंतर नायट्रोजन आहे 2,5, ऑक्सिजन आहे 2,6. आता काय व्हायला लागेल लक्षात घ्या एक गोष्ट. काय कॉमन मिळते तुम्हाला? तर आता इथे एक एक इलेक्ट्रॉन ऍड व्हायला लागलाय. इलेक्ट्रॉन ऍड होत होत पुढे चाललो आपण. पण आता इथे कक्षा चेंज होत नाही, कक्षा तीच राहते. म्हणजे त्याच शेलमध्ये ऍड होतं इलेक्ट्रॉन. इथं काय झालं होतं बघा. व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन सेम होता, इथं व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन सेम आहे का? आता व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतोय. इथं काय होतंय? व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतोय. पण व्हॅलन्सी शेल मात्र तीच राहते. शेवटची कक्षा मात्र तीच राहते. व्हॅलन्सी शेल बदलत नाहीये, शेल तीच राहते. व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन मात्र एक एकने वाढत जाते. याचा अर्थ इथं काय? व्हॅलन्सी पण चेंज होत जाते. व्हॅलन्सी पण याची चेंज होत जाते. त्याच्यामुळे प्रॉपर्टीज काय असतील आता प्रत्येकाच्या डिफरंट असतील. थोड्याफार प्रमाणामध्ये आता हे प्रत्येक वेळेला चेंज होत जातील. प्रॉपर्टी पुढे जात असताना प्रॉपर्टी चेंज होतं. शेवटी नील. का बरं? तर 0 ग्रुप आहे शेवटी. आता 0 ग्रुप म्हणजे हॅलोजन्स इनर्ट गॅसेस. त्याच्यामुळे काय होतं आता इथे? तर इनर्ट गॅसेससाठीच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या काय असतात? त्यांचं ऑक्टेट ऑलरेडी पूर्ण असतं. थोडक्यात काय लक्षात आलं तुमच्या? तर व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन सेम राहतात ग्रुपमध्ये. व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन इन्क्रीज होत होतो, चेक एकने वाढत जाईल पुढं. आणि इकडे काय? तर शेल ऍड होते, इकडे 30 शेल राहते. एका शेलमध्ये इलेक्ट्रॉन ऍड होत जातं. प्रॉपर्टीज कशा असतील याच्या ग्रुपमध्ये? सिमिलर असतील. का बरं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याला कारणीभूत आहे. शेवटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे.
म्हणजे एकच इलेक्ट्रॉन प्रत्येकाला द्यायचं आहे. मग एक इलेक्ट्रॉन द्यायचं असेल तर काय होतं, यांच्या जे काही पदार्थ तयार करणार आहेत हे जवळजवळ सगळे सारखे असतील. आता केमिकल प्रॉपर्टीज काय असतील, सारख्या असतील. इकडे काय होतं, आता इकडं तुमच्याकडे व्हॅलन्सी चेंज झाली म्हणजे व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन चेंज झाले म्हणजे व्हॅलन्स पण चेंज होणार आहे. मग त्या पद्धतीने ते ऍडजस्ट करतील एकमेकांना, कशा पद्धतीने इलेक्ट्रॉन द्यायचे घ्यायचे किंवा शेअरिंग करायची, हे सगळ्या गोष्टी त्याच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरती डिपेंड असतील. म्हणजे प्रॉपर्टीज काय झाल्या आता डिफरंट झाल्या. एक पिरियडमध्ये जात असताना व्हॅलन्सी शेल तीच राहते, व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन मात्र चेंज होतात. ग्रुपमध्ये येत असताना व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन सेम असतात, शेल मात्र ऍड होत जातात खाली खाली.